अनेक दिवसापासून अति आतुरतेपणे वाट पाहत असलेल्या अमरावती पोलीस नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी अखेर अमरावती पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला। अमरावती पोलीस आयुक्तालयात बुधवारी दुपारी त्यांचे आगमन झाले असता पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना सलामी दिली। यावेळी नुकतेच बदली झालेले पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून डॉक्टर आरती सिंह यांना पदभार सोपविण्यात आला। त्यांच्या सोबतच पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, प्रशांत होडकर यांनी सुद्धा पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत आगामी दिवसात अमरावती शहराचा संपूर्ण अभ्यास करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा बडगा उगारला जाईल असे स्पष्ट केले आहे। याच सोबत अमरावतीमध्ये काम करीत असताना कोणता राजकीय दबाव येत असेल तर कोणाला न जुमानता काम करेल। अमरावतीमध्ये महिलांची विशेष सुरक्षा म्हणून काम करण्यात येईल। अमरावती शहरात काम करीत असताना अवैध धंदे तसेच अट्टल गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येईल। सध्याच्या परिस्थितीत सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे त्याकडेही विशेष लक्ष दिले जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे। पोलीस विभागात भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, माहिती झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशा प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करून कामाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती डॉक्टर आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। अमरावती शहरात गुन्ह्याविषयी अथवा कोणती अडचण येत असेल तर नागरिकांनी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक 9422614743 या क्रमांकावर थेट संपर्क करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे। डॉक्टर आरती सिंह या सर्वप्रथम गडचिरोली येथे 3 वर्ष सेवा दिली। नंतर नागपूर CID पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, त्यानंतर त्यांना पदोन्नती मिळून अमरावती पोलीस आयुक्त म्हणून त्या रुजू झाल्या आहे। डॉक्टर आरती सिंह यांनी पूर्व विदर्भात 8 वर्ष सेवा दिली असून त्या पश्चिम विदर्भातील अमरावतीमध्ये त्यांची पहिलीच नियुक्ती आहे। त्यांनी नक्सल भागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना DC सिनिया पुरस्काराने DG कार्यालयाने सन्मानित करण्यात आले। त्यासह महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष सेवा पदक देण्यात आला आहे। एवढेच नव्हे तर केंद्र शासनाच्या वतीने त्यांना आंतरिक सुरक्षा पदक देऊन त्यांना सन्मानित केले आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह गुरुवारपासून कोणत्या कारवाईला सुरुवात करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। दबंग अधिकारी म्हणून काम केल्याची खाती निर्माण झाली होती। त्याचप्रमाणे अमरावती शहरात सुद्धा अनेक पत्रकारांनी एक दबंग अधिकारी म्हणून डॉक्टर आरती सिंह रुजू होणार आहे। काय सांगाल आपण अमरावतीमध्ये आल्यानंतर आपल्या कार्यशैलीचं काय प्रमुख उद्दिष्ट राहील, कोणकोणत्या पद्धतीने आपण काम कराल? ही जी तुम्ही उपाधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद। तुमची क्रिएटेड उपाधी आहे, पण नक्कीच मला असं समजलेलं आहे की माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहे आणि मी तुमची सर्व अपेक्षावर खरे उतरणार। मॅडम, अमरावती जिल्ह्यामध्ये खुनाचे सत्र वाढलेले आहे। बलात्कार आणि कालच पडनेर हद्दीमध्ये गँगरेप झाल्याची घटना झालेली आहे। अतिशय संवेदनशील एरिया म्हणून अमरावती जिल्ह्याची आता ओळख निर्माण झालेली आहे। यापूर्वी तिसऱ्या टर्मच्या पूर्वी अमितेश कुमारजी या ठिकाणी रुजू झाले होते। त्यांनी रस्त्यावर उतरून थेट कारवाई केली होती। अनेक राजकीय व्यक्तींनी गुन्हा केला असताना त्यांना या ठिकाणी बोलावून सुद्धा त्यांना शिक्षा दिली होती। या प्रकारे आपली या ठिकाणी आपली कारवाई राहील का? नक्कीच जे कोणी गुन्हेगार आहे त्याला आपण कायद्याचे चौकटीत राहून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी याच्यावर माझा भर राहणार आहे। महिला विशेष काय सांगाल आपण? आता महिलांमध्ये सुद्धा या ठिकाणी मोठे अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे। महिला सुरक्षा एक महिला अधिकारी म्हणून महिलांच्या बाबतीत जे संवेदनशीलता आहे ते साहजिक आहे आणि महिला सुरक्षा विशेषतर जे स्ट्रीट क्राईम्स महिलांच्या विरोधात होतात, रस्त्यावर होतात, त्याच्यावर माझा विशेष भर राहणार आहे आणि त्याचबरोबर जे 4 दिवारीचे आत, चौकटीच्या आत जे महिलांवर अत्याचार होतात त्याच्यावरही विशेष भर आहे। आणि तुमच्या माध्यमातून महिलांना हे आवाहन मी करत आहोत की मोकळेपणाने तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या, माझ्याकडे या आणि तुमचे जे काही तक्रार आहे ते मोकळेपणाने माझ्याशी तुम्ही शेअर करू शकतात आणि त्याच्यावर त्वरित दखल देण्यात येईल आणि जे कोणी गुन्हेगार आहे, जे आरोपी आहे त्याची कडक शिक्षा देऊन पूर्ण समाजात एक महिलाविरोधात जे अत्याचार आहे त्याच्या विरोधात एक दणका देणे किंवा त्याच्या विरोधात एक ते आटोक्यात आणणे, बरे
आरोपीला शिक्षा झाली तर एक मोठा एक पाऊल होणार आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.